आपण रोजच मध खातो, पण तो चुकीच्या पद्धतीने घेतला तर तोच मध अपायकारक ठरू शकतो, हे आपल्याला माहिती आहे का? म्हणून आपण आता मधाचे गुण, त्याचे कर्म आणि त्याची घेण्याची योग्य पद्धत ही आयुर्वेदानुसार काय आहे हे समजून घेऊयात. नमस्कार, मी वैद्य दीपक खेडेकर आणि आपण बघत आहात श्री विश्व आयुर्वेद चॅनल. मधाचे गुण. मध हा चवीला गोड आणि शेवटी तुरट म्हणजे कषाय रसाचा असतो. वृक्ष म्हणजे मध हा कोरडेपणा उत्पन्न करणारा असतो. लघु म्हणजेच तो पचायला हलका पण वजनाला मात्र जड असतो. सूक्ष्म म्हणजे शरीरातील लहान लहान घटकापर्यंत पोहोचणारा असतो. छेदक म्हणजे शरीरातील घन घटकांना वेगवेगळे करणारा, त्यांना विभक्त करणारा असतो. लेखन, ज्यामुळे मध हा शरीरातील मेद, चरबीला खरडून बाहेर काढून टाकतो. याच गुणामुळे मध शरीरातील कफ आणि पित्त या दोषाला कमी करतो, मात्र वातदोषाला तो किंचित वाढवत असतो. आता मधाचे कार्य. मध हा नेत्र म्हणजे डोळ्यासाठी फार उपयुक्त असतो. व्रण म्हणजेच आपल्या शरीरात होणाऱ्या विविध जखमांना शुद्ध करणे, त्यांना जुळवून आणणे, त्यांना भरून आणण्याचं काम मधाद्वारे छान प्रकारे होत असतं. सुकुमार म्हणजे मध हा त्वचेला सुकुमार करत असतो. स्वर्य म्हणजेच मध हा आपला आवाज चांगला करणारा. वर्ण्य म्हणजे आपला रंग उजळवणारा. मेद्य म्हणजे आपली बुद्धी, धारणा शक्ती वाढवणारा. वृष्य म्हणजे आपली लैंगिक शक्ती, वीर्याची वाढ करणारा असतो. तसेच तो रोचक म्हणजे रुची निर्माण करणारा, चव वाढवणारा असतो. आणि तो योगवायी म्हणजे ज्याही औषधासोबत मध देऊ त्या औषधाप्रमाणेच गुण धारण करणारा असतो. असे गुण आणि कर्म करणारा मध कोणकोणत्या आजारात उपयोगी पडतो, तर मध हा कफाचे आजार जसे की कास म्हणजे खोकला, श्वास म्हणजे दमा, उचकी किंवा अतिरिक्त कफ वाढून लागणारी तहान, मेदवृद्धी म्हणजे शरीरात वाढवणारा स्थूलता, लघवी संबंधित वेगवेगळे प्रमेह इत्यादी आजारामध्ये उपयुक्त असतो. तसेच पित्ताचे विकार म्हणजे उलटी होणे, अपचन, विषाचे विकार, पित्ताचे वेगवेगळे आजार, तसेच रक्ताचे विविध आजार, त्वचा विकार, जंताचे विविध विकार यामध्ये सुद्धा मधाचा चांगला उपयोग होतो. मी आशा करतो मधावरील ही संपूर्ण माहिती आपल्याला कळली असेल आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार उपयुक्त ठरेल. धन्यवाद.